बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूरमध्ये गणेश चतुर्थी व ईद एक मिलादनिमित्त पोलिसांचा रूट मार्च। देगलूरमध्ये गणेश चतुर्थी आणि ईद एक मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी देगलूर पोलिसांकडून शहरात रूट मार्च काढण्यात आला। गणेश चतुर्थी आणि ईद एक मिलाद हे दोन्ही सण शांततेत आणि उत्साहात पार पडावेत यासाठी देगलूर पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून रूट मार्च काढत नागरिकांना शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा संदेश दिला। सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी हा रूट मार्चचा उद्देश होता। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले। गणेश चतुर्थी आणि ईद एक मिलादच्या निमित्ताने देगलूरमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून दिसून आले। देगलूरमधील स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी आमचे पेज फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही बातमी आपल्या मित्रांसोबत शेअर करा। देगलूर शहरामध्ये सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रूट मार्च काढण्यात आलेला आहे। आमच्यासोबत देगलूर पोलीस स्टेशनचे PIO या ठिकाणचे ट्रेनिंगसाठी आलेले DYSP साहेब ही संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी आहे आणि संपूर्ण देगलूर शहराच्या प्रत्येक चौकामध्ये रूट मार्च काढण्यात आलेला आहे। कशा पद्धतीने येणाऱ्या सणासुदीमध्ये त्यांचा बंदोबस्त राहणार आहे ते जाणून घ्या। साहेब काय सांगणार, कशा पद्धतीचा बंदोबस्त राहणार आहे? उद्या 26 तारीख ईद आणि 29 तारखेला होणारा उरूस या निमित्ताने आज देगलूर पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि आमची पोलीस यंत्रणा अतिशय सज्ज आहे। आमचं सर्व नागरिकांना आवाहन आहे, येत्या काळामध्ये जे कोणते सण उत्सव साजरे होणार आहेत ते अत्यंत शांततेच्या सलोख्याच्या वातावरणामध्ये साजरे करून पोलीस दलाला मदत करायची आहे आणि नागरिकांकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे। शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपण कोणकोणते बंदोबस्त वेगवेगळे सण उत्सव येत्या काळामध्ये साजरे होणार आहेत। दिवाळी असेल, गणपती असेल, त्याचप्रमाणे अण्णाभाऊसाठी जयंती असेल, या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी अधिकारी आणि अंमलदार असा चोखपणे बंदोबस्त देगलूर पोलिसांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी महिला पथक या ठिकाणी किती नेमण्यात आहे? आज या रूट मार्चमध्ये RCPची एक प्लाटून आहे, ज्याच्यामध्ये 1+26 असे महिला अंमलदार हत्यारासहित सशस्त्र आहेत। आपण आज दररोज नाकाबंदी लावत आहोत। 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत आपण नाकाबंदी राबवत आहोत। यामध्ये मोटर वाहन कायद्यानुसार आपण दररोज कारवाई करत आहोत। त्याचप्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करत आहोत आणि जे रस्त्यामध्ये जे कोणते अडथळे निर्माण केलेले असतील त्याच्यावर सुद्धा आपण कलम 185 ची कारवाई करत आहोत। शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी आज या ठिकाणी ट्रॅफिकची मोठी अडथळा निर्माण आपल्या ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मोटर वाहन कायद्याखाली कारवाई चालू आहे। आपण दरवर्षीप्रमाणे जेवढ्या परवानग्या असतात तेवढ्याच यावर्षी सुद्धा आपण परवानग्या दिलेल्या आहेत आणि संदर्भ मात्र एकच निघणार आहे। रूट आपला जो पारंपरिक रूट आहे त्याच पारंपरिक मार्गाने मिरवणूक निघणार आहे संदेशच्या आणि या मिरवणुकीदरम्यान कोणी जर स्टंटबाजी केली किंवा विना सायलेन्सर किंवा बुलेटचा आवाज करणे, बार फोडणे असे जर कोणतेही प्रकार आढळले तर त्याविरुद्ध विशेष मोहीम राबवून मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे। या ठिकाणी खवालीचा सुद्धा प्रोग्राम होणार आहे, तर त्याच्यासाठी काही नियम लागू आहे का? त्याच्यासाठी वेळेचं काय बंधन आहे? कव्वालीचा कार्यक्रम जो आहे तर तो 31 तारखेला नियोजित करण्यात आलेला आहे। त्यानुसार पोलीस प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे आणि जे आयोजक आहेत कव्वालीचे त्यांच्यासोबत आमचं समन्वय साधून आम्ही पुढची नियोजन करत आहोत। स्पेशल पथक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत का? अशा सणासुदीमध्ये जे अनुचित प्रकार घडणार आहे त्याच्यासाठी वचक ठेवण्यासाठी आणि त्याची संपूर्ण आढावा या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाची तयारी चालू आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता आज आमच्यासोबत उपअधीक्षक पडवळ साहेब व PI गोलमाड साहेब हे उपस्थित होते। मार्च आज देगलूर शहरामध्ये काढण्यात आला होता आणि येणाऱ्या जे पार्श्वभूमी आहेत सणाची त्या पार्श्वभूमीवर सर्व चोख बंदोबस्त देगलूर शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गलीबोळामध्ये सुद्धा राहणार आहे। कोणतेही अनुचित प्रकार घडू नये त्याच्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सतर्क आणि सज्ज झालेलं आहे। त्याच्यासाठी त्यांचं एक मोठं आव्हान या ठिकाणी आहे की जनतेने नागरिकांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे। कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अनुचित प्रकार घडलं नाही अशी दखल सर्व देगलूर शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी घेतली पाहिजे अशी या ठिकाणी